नमस्कार. मी प्रज्ञेश शशिकांत गाणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक, कुशल संघटक, परमपूजनीय डॉक्टरांची प्रतिकृती अशी ओळख असलेले कैलासवासी मधुकर दत्तात्रय देवरस तथा बाळासाहेब देवरस यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण. परमपूजनीय बाळासाहेबांनी 1975 ते 1977ची आणीबाणी उठल्यानंतर विसरा आणि क्षमा करा या संदेशाकडे राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्याने भारतात पुन्हा अल्पकाळातच निवडणुकीला सामोरे जावे लागले. सामाजिक समरसतेसाठी अपार शारीरिक विकलांगतेतही आयुष्यभर श्रम घेत घेत त्यांनी आपली जीवनयात्रा 17 जून 1996 रोजी संपवली. त्यांच्या जीवनयात्रेला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे, शील धीरज स्नेह के रथ बैठ कर बढ़ता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे. सौख्य में फूले नहीं, विपदा पड़े रोवे नहीं, कंटकों के मार्ग में भी धैर्य बल खोवे नहीं. शत्रु जिसका देख साहस, हाथ बस मलता रहे, हाथ बस मलता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे. चूमती है सफलताएं चरण ऐसे वीर की, भय कभी खाते न जो चमकती शमशीर की. संग के उत्थान हित नित नवचयन करता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे. मानव अपमान सब कुछ हिंदू हित स्वीकार हो, हिंदू का हित हो जहाँ तो मौत भी स्वीकार हो. है यहो वट वृक्ष अपना फूलता फलता रहे, फूलता फलता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे. जागरण के गीत गाना ही सदा भाता जिसे, काल का दुष्चक्र किंचित छू नहीं पाता जिसे. ज्योतिर्वीर को फाड़ता दीपक जला हरता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे. शील धीरज स्नेह के रथ बैठ कर बढ़ता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे, है वही पुरुषार्थ जो संग पथ चलता रहे. नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक माननीय मधुकर दत्तात्रय उपाख्य बाळासाहेब देवरस यांच्या जीवनातील काही प्रमुख गुणवैशिष्ट्यांविषयी आज आपण इथे मांडणी करतो आहोत. त्यांच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा असा विशेष सांगायचा असेल तर तो समरसतामय जीवन असं त्याचं वर्णन करता येऊ शकतं.
आणि ह्याचा आरंभ अत्यंत बालपणापासून झालेला हे आपल्याला दिसून येतो. देवरस बंधू म्हणजे बाळासाहेब आणि भाऊराव देवरस हे बालपणापासून शिशुवयापासूनच जवळपास संघाच्या शाखेशी त्यांचा संबंध आला, शाखेत जाऊ लागले. तेव्हाची एक आठवण असं सांगतात की बरोबर गोतावळा असायचा मित्रमंडळींचा आणि बाळासाहेबांच्या बरोबरच्या ह्या सगळ्या गोतावळ्याला घेऊन बाळासाहेब शाखा सुटल्यावर गप्पा मारत मौज मस्ती करत आपल्या घरी घेऊन जात असत. आणि आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या आईला मातोश्रींना त्यांचं असं सांगणं असे की मी जिथपर्यंत येतो या घरात तिथपर्यंत माझे सगळे मित्र येणार. मी जसा या घरात वागतो तसेच माझे मित्र आपल्या घरात वागतील, वावरतील. त्यांना कुठेही प्रतिबंध, अटकाव कोणत्याही कारणाने होता कामा नये. आणि बाळासाहेबांच्या मातोश्री त्याही श्रेष्ठच म्हणायला पाहिजेत. बाळासाहेबांच्या मातोश्रींनी कधी या विषयाची खळखळ केली नाही, कधी कुठली अडचण निर्माण केली नाही. आणि त्यामुळे घरामध्ये ज्या सहजतेनं समाजातल्या सर्व घटकातून येणाऱ्या स्वयंसेवकांचा वावर सुरू राहिला, बाळासाहेबांनी आजीवन पुढे याच सहजतेनं समाजामध्ये हा समरसतेचा विषय पोचवण्याचं काम केलं. अनेकदा असं होतं की सामाजिक परिवर्तनाचे विषय असतात ते थोड्या आग्रहाने मांडावे लागतात. त्यातून येणारं यश हे अत्यंत धीम्या गतीचं असतं, ते दिसत नाही. समाज ते सहजी स्वीकारतो असं नाही. स्वीकारण्यासाठीही त्याला खूप मऊ माती करावी लागते. त्यामुळे धीरानं सगळं घ्यावं लागतं. त्यामुळे कधी कधी समाज सुधारणा करणाऱ्या सगळ्याच मंडळींचा, व्यक्तींचा स्वर थोडा कधीतरी तीव्र होतो, कटू होतो. बाळासाहेबांनी मात्र हे सामाजिक परिवर्तनाच्या शास्त्राचा अत्यंत मर्म बाळासाहेबांना उलगडलेलं असावं हे आपल्याला दिसतं. त्यामुळे पूर्ण जीवनात समरसतेसारखा हा अत्यंत महत्त्वाचा, समाजात तशा अर्थी सहजी स्वीकारला गेला असता असा नसलेला मुद्दा बाळासाहेबांनी समाजामध्ये हळूहळू हळूहळू तो झिरपवत नेला. आणि समाजाच्या अशा एका मनस्थितीला समाज आल्यानंतर तो सामाजिक मंचांवरनंही मांडला. हे बाळासाहेबांचं वेगळेपण आहे. सरसंघचालक झाल्यावर वर्षसुद्धा व्हायचं होतं. अशा काळामध्ये सामाजिक प्रतिष्ठेच्या, वैचारिक प्रतिष्ठेच्या अशा व्यासपीठांवरून हे जे अपेक्षित सामाजिक परिवर्तनांचे विषय आहेत त्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे, मांडणी व्हायला पाहिजे. आणि त्याची सुरुवात बाळासाहेबांनी स्वतःपासून केलेली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या वैचारिक परिवर्तनाच्या सगळ्याच कालक्रमामध्ये वसंत व्याख्यानमालेचं एक अत्यंत महत्त्व आहे. खूप सुदीर्घ अशी त्याची परंपरा आहे. दिनांक 8 मे 1974 या दिवशी वसंत व्याख्यानमालेत बाळासाहेबांचं व्याख्यान झालं. सामाजिक समता आणि हिंदू संघटन. आता हा विषय अशा वैचारिक व्यासपीठावरनं स्वीकारायला लावणं, तिथे जाऊन स्वतः ती मांडणी करणं आग्रहानं, ह्याच्यामध्ये बाळासाहेबांनी अत्यंत दीर्घदृष्टीने त्यातनं केलेले सगळे जे प्रयोग आहेत ते प्रयोग आता समाजापर्यंत आणून पोचवण्याची ही वेळ आहे, हे बाळासाहेबांनी त्यातलं ताडलेलं असावं. त्याच व्याख्यानमालेमधला अनेक त्या व्याख्यानातले मुद्दे हे पुढे दिशादर्शक ठरले सगळ्याच सामाजिक चळवळींसाठी. संघामधल्या सुद्धा एका अर्थानं एक नवं वैचारिक संचित निर्माण झालं. समाजामध्ये एका वेगळ्या घटकामध्ये अत्यंत वेगानं अभिसरणाचं काम हे वाढीला लागलं. आणि त्या सगळ्यासाठी अत्यंत उत्तम असं पाथेय त्या एका व्याख्यानातनं सर्वांना मिळालं होतं. देशभरच्या सर्व भाषातून त्या व्याख्यानाची भाषांतरं केली गेली, सगळीकडे ते वाचलं गेलं, अभ्यासलं गेलं. त्या व्याख्यानामध्ये
अशा प्रकारच्या सामाजिक चळवळींचा किती बारकाईने आणि परिवर्तनांच्या प्रक्रियेचा बारकाईने बाळासाहेबांनी अध्ययन केलेलं होतं, अंदाज घेतलेला होता. त्यांनी एक कोटवाल्या माणसाची, सूर्याची, वाऱ्याची एक कथा सांगितली की सूर्यात आणि वाऱ्यामध्ये स्पर्धा लागते. एक कोट घातलेला माणूस आहे, ह्या माणसाच्या अंगावरचा कोट उतरवायचा आहे. आणि मग प्रथम वारा प्रयत्न करतो, जोरदार वादळी वारा सुटतो, त्याच्या अवतीभोवती इतका वारा सुटतो की त्या वाऱ्याने तो कोट उडून जावा की काय, तो माणूसही उडून जाईल की काय, इतका प्रचंड वारा सुटतो. पण परिणाम काय होतो? परिणाम असा होतो की तो कोटवाला माणूस तो कोट अधिक कसोशीनं जपू लागतो, घट्ट धरायला लागतो. वारा पराजित होतो. सूर्य प्रयत्न करू लागतो. सूर्य हळूहळू ताप वाढवत नेतो. स्थिती अशी येते की हळूहळू तो कोटाची बटणं सैल करतो, हळूहळू कोटाची कॉलर सैल करतो, हळूहळू तो कोट काढून हातावर घेतो, हळूहळू तो कोट बाजूलाच टाकायला लागतो. हे जे मानसिक परिवर्तन आहे एखाद्या गोष्टीच्या स्वीकाराचं, बाळासाहेबांनी जणू काही ह्या सगळ्यातनं ती प्रक्रियाच सांगितलेली आहे की सामाजिक अभिसरण, सामाजिक परिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी अशा प्रकारचं मानसिक परिवर्तन, त्याची आवश्यकता ही समाजामध्ये झिरपवीत नेली पाहिजे. आणि ते झिरपवीत नेण्याचं मोठं काम बाळासाहेबांनी आपल्या सगळ्या त्या सरसंघचालक पदाच्या कालावधीमध्ये आग्रही आपल्या मांडणीतून आणि सर्वत्र केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या मासिक श्राद्ध दिनाच्या दिवशी सर्व देशभर तो दिवस समरसता दिवस या नावानं मासिक श्राद्ध दिन बाळासाहेबांचा सगळीकडे करण्यात आला. कार्यक्रमांच्या योजना अशा समरसतेला समोर ठेवून करण्यात आल्या. स्वतः सरसंघचालक पद स्वीकारण्यापूर्वी नागपुरातल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बाळासाहेब सरसंघचालक पद स्वीकारण्यासाठी गेलेले होते. अशा प्रकारे समाजाच्या अभिसरणाचा अत्यंत बारकाईने विचार बाळासाहेबांनी केला. त्याचं प्रतिपादन आग्रहाने केलं. फक्त ते समाजात झिरपवताना अत्यंत धीरानं, निश्चिततेनं आणि ज्या घटकापर्यंत ते पोचायला हवं त्या घटकापर्यंत आग्रहानं पोचवत त्या परिवर्तनाची वाट पाहिली. एक वाट आपल्याला मोकळी करून दिली. माननीय बाळासाहेबांच्या सगळ्याच जीवनाचं वर्णन आपण केलं तर एक संघर्षशील नेतृत्व, पूर्ण संघर्षामध्ये ज्यांनी समाजाला उत्तम नेतृत्व दिलं असं बाळासाहेबांचं वर्णन करता येतं. याचं कारण जे सगळ्यात मोठे संघर्ष आपण ज्याला म्हणू, त्या संघर्षाचं एका शब्दात वर्णन केलं तर ते आहे संघबंदी. बाळासाहेबांनी एक नव्हे, दोन नव्हे, 3 संघबंदी ह्या अनुभवल्या, पाहिल्या आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये सहभाग घेत त्याचं नेतृत्व केलं. पहिली अग्निपरीक्षा 1948 महात्मा गांधींच्या दुर्दैवी खुनानंतर जी संघबंदी लादण्यात आली. बैतूलच्या कारागृहामध्ये काही काळ बाळासाहेब बंदिवान होते, तिथून सुटका झाली. परंतु गुरुजींची पुन्हा एकदा अटक सुरू झाली. शिवनीच्या कारागृहात गुरुजींना ठेवलेलं होतं. आणि त्या सगळ्या काळामध्ये मान्य भैयाजी दाणी, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे आणि बाळासाहेब हे एका अर्थानं बाहेर राहून हा सगळा संघर्ष लढत होते. या संघर्षात अनेक टप्पे आले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा झालेले सत्याग्रह, त्या सगळ्या सत्याग्रहाचं एका अर्थानं संचालन, नियोजन हे बाहेर राहिलेल्या या चौघांनी केलेलं होतं. देशभर प्रवास करून, बैठका करून. एक वेळ अशी आली की सरकारला आता वाटू लागलं की आता बंदीचं कारण नाही, पण बंदी उठवायची कशी. म्हणजे बंदी उठणं ही संघाची आवश्यकता न राहता आता सरकारची आवश्यकता राहिली. मोहरीचंद्र शर्मांच्या मध्यस्थीनं प्रयत्न सुरू झाले आणि त्या प्रयत्नामध्ये बाळासाहेबांचीच बोलणी सुरू होती.
आग्रह असा करण्यात आला की पूजनीय श्री गुरुजींनी एखादं पत्र सरकारला द्यावं. बाळासाहेबांनी ते ठामपणे नाकारलं. पुढे आपल्याला माहिती आहे की शासनाने बंदी उठवली. निष्कलंक महात्माजींच्या हत्येमध्ये जो खुनाचा अनर्गल आरोप, निराधार आरोप ठेवण्यात आला, त्यातनं निष्कलंक संघ बाहेर पडला आणि एक संघाची एक नवी वाटचाल सुरू झाली. परंतु संघावरती दुसऱ्या बंदीचाही काळ हा आला आणि तो होता 1975 मध्ये. 73 मध्ये माननीय बाळासाहेब सरसंघचालक झाले होते आणि जवळपास त्यानंतरच्या सगळ्याच एका वर्षभराच्या काळानंतरच एक वेगळं वादळ राजकीय उलथापालथीचं हे दिसू लागलेलं होतं. आणि 1974 मध्ये अशा प्रकारच्या पहिल्या जनक्षोभाची ठिणगी पडलेली होती आणि बिहारमध्ये छात्र संघर्ष समिती या नावाने ते काम सुरू झालेलं होतं. अनेक वर्ष सत्तेपासून दूर, परंतु लोकहिताच्या कामांमध्ये स्वतःला घडवून घेतलेलं एक व्यक्तिमत्व होतं लोकनायक जयप्रकाश नारायण. त्यांच्या नेतृत्वाखाली एका अर्थानं ह्या लोकसंघर्ष समितीचं काम सुरू झालं. बाळासाहेबांचा दिल्लीमध्ये प्रवास होता. त्या दिल्लीतल्या प्रकट बौद्धिक वर्गातून बाळासाहेबांनी ह्या संघर्षाची दखल घेतलेली होती आणि असं म्हटलं होतं की सत्तेपासून स्वतःला दूर ठेवत, परंतु सत्ता जर बेबंद होत असेल तर त्याच्यावरती आपला वचक ठेवण्याचं काम जी एक संन्यासी परंपरा भारतात करत होती, तीच परंपरा मला या सगळ्या आंदोलनात दिसते. आणि त्यामुळे ह्या आंदोलनात स्वयंसेवक काही दूर राहणार नाहीत. एकीकडे असं वारं दिसू लागलं की आता स्वयंसेवक ह्याच्यात प्रत्यक्ष सहभाग करतायत. अनेकांनी प्रश्नही विचारले की अरे संघ तर राजकारणापासून दूर असतो. अत्यंत क्षोभानं बाळासाहेबांनी त्यांना विचारलेलं होतं, अरे पण स्वयंसेवक हा नागरिक नाही? संघ हा राजकारणापासून दूर आहे पण राष्ट्रकारणापासून दूर नाही. तो नागरिक आहे. समाजावरती, नागरिकावर आलेल्या प्रत्येक संकटाचा निराकरणाचं काम जसा नागरिक करतो तसा स्वयंसेवक करतो आणि तसा करणार. आणि त्यातून जे पुढे होणार होतं ते झालं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी अलाहाबाद न्यायालयाने त्यांची निवडणूक अवैध ठरवली आणि मग एक जनक्षोभ उसळला. त्यांना सत्तेपासून दूर व्हावं लागेल अशा प्रकारचा एक जनमताचा रेटा सगळीकडे होता आणि तो चिरडून टाकण्यासाठी त्यांनी आणीबाणीचं हत्यार उगारलं आणि त्याच्यात संघावरती सुद्धा प्रतिबंध लादण्यात आले. देशभरचे संघशिक्षा वर्गाचे प्रवास करून बाळासाहेब नागपूरमध्ये परतत होते. एक स्थानक अलीकडेच कार्यकर्ते आतमध्ये चढून बाळासाहेबांना सांगू लागले की तुम्ही नागपूरला जेव्हा उतराल तेव्हा कदाचित तुम्हाला अटकच होईल. बाळासाहेब म्हणले मला हे माहिती आहे, परंतु यापासून आता आपण दूर राहण्यात अर्थ नाही, आपण दूर राहू शकत नाही. बाळासाहेबांना अटक झाली, बंदिवान झाले. आणि मग पुढे किती काळ चालणार असा सगळ्याच समाजाचा प्रश्न होता. कारण किती काळ हे सगळं अराजक चालेल हे कोणालाच सांगता येत नव्हतं. कारण एका अर्थाने दडपशाहीचा वरवंटा शासनाचा तेव्हा प्रमुखपद असलेल्या इंदिरा गांधी, त्यांच्या हातात असलेली सगळी प्रशासन यंत्रणा, सुरक्षाकर्मी, पोलीस, प्रचंड मारहाण, लाठीमार होत होती. मोठ्या प्रमाणावर 1.25 लाखाहून अधिक बंदिवान करण्यात आले. त्याच्यामध्ये लाखभर तर स्वयंसेवकच होते. आणि सगळीकडे असं वातावरण, धास्तीचं वातावरण होतं. हे किती काळ चालेल, कधी संपेल ह्याच्याविषयी कोणीच कधी काही सांगू शकत नव्हतं. कारण लोकनायक जयप्रकाश नारायणांनी आपली जी दैनंदिनी लिहिली ह्या कारागृहाच्या काळामध्ये, त्यातलं पहिलं वाक्यच त्यांनी असं लिहिलेलं होतं की एका अंधकारमय अशा काळात मी प्रवेश करतोय. हे किती काळ चालेल मला सांगता येत नाही. यातनं मी कधी बाहेर पडेन असंही मला वाटत नाही. अशा प्रकारचं सगळीकडे दडपशाहीचं आणि त्यातून एक नैराश्य आणणारं वातावरण होतं. पण त्याच्यात
संघ स्वयंसेवक खूप मोठ्या धैर्यानं लढत होते. नेटानं या सगळ्या लोकशाहीचा रक्षणार्थ सगळ्या समाजाबरोबर नेतृत्व करत लढत होते. देशभर एकनाथजी रानडे, माधवराव मुळे, यादवराव जोशी, मोरोपंत पिंगळे, रज्जूभैया अशी सगळी मंडळी बाहेर होती आणि ती काम करत होती, कार्यरत होती. त्यामुळे कधीतरी बाळासाहेबांनी बंदिवान नसताना म्हटलं सुद्धा आहे की एक सरसंघचालक आतमध्ये आहे, परंतु 6-7 सरसंघचालक बाहेर आहेत. त्या समाजाचं नीती धैर्य उभं ठेवणं, वाढतं ठेवणं हे मोठं काम संघ स्वयंसेवकांनी त्या काळात केलं. संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबांनी केलं, महिलांनी केलं, असा सगळा समाज त्याच्यामध्ये होता. आणि हा एका अर्थाने लोकांना अंतहीन संघर्ष वाटत होता, पण त्याच्यात त्या संघर्षातून पुढे अशी पुन्हा एकदा वेळ आली की शासनाचा प्रतिनिधी हा दिल्लीमध्ये संघाच्या प्रतिनिधींना भेटला आणि म्हणाला की अहो आता तुम्ही अशी विनंती करा आणि इथनं बाहेर पडा, तुम्ही म्हणा की राजकारणात आम्ही हिस्सा घेणार नाही. संघाचं उत्तर पुन्हा तेच होतं की आम्ही त्याची चिंता करत नाही, बंदीला आम्ही कधीच घाबरलो नाही, आम्ही कुठलंही पत्र आम्ही लिहून देणार नाही. काही काळातच निवडणुका घोषित कराव्या लागल्या. निवडणुकांचा निकाल आला. इंदिरा गांधींचं जे कराल शासन होतं ते ह्या समाजानं उलथवून टाकलेलं होतं. बंदिवानातनं सगळे बंदी सुटले, संघावरची बंदी उठली. नंतरची भूमिका बाळासाहेबांनी अत्यंत महत्त्वाची घेतलेली होती. ते म्हणलं होतं हे खरं आहे, हे लढाईचं वर्णन त्याने असं केलं होतं, दिस इज अ वॉर ऑफ नर्व्स, वॉर ऑफ पेशन्स. किती काळ चालेल माहिती नाही, संपेल की नाही, संपवू आम्ही, काळ सांगता येत नाही. परंतु संपल्यानंतर मनामध्ये कुठली कटुता, मनामध्ये कुठली द्वेषबुद्धी आम्ही ठेवणार नाही. विसरा, क्षमा करा आणि पुढे चला. संघाचं काम आहे, त्या संघाच्या कामाकडे परत आपण जाऊया. आवश्यकता होती लोकतंत्राच्या संरक्षणाची, तेव्हा आपण ते काम केलं आहे. तिसरी बंदी 93 मध्ये होती, अयोध्या मुक्तीच्या लढ्यातली. परंतु संघ इतका मोठा झालेला होता तिथपर्यंत की संघावरती अशा प्रकारच्या बंदीचा परिणाम हा विपरीतच होतो असा शासकांनी धसका घेतलेला होता. त्यामुळे काही महिन्यातच ती बंदी त्यांना उठवावी लागली. हे संघामध्ये समाजात शिरून समाजाचं नेतृत्व करून संकट काळात, संघर्ष काळात लढा उभारून, लढा यशस्वीपणे लढून पुन्हा एकदा आपल्या कामाकडे वळण्यातला जो एक खूप मोठा असामान्य विवेक, हे माननीय बाळासाहेब देवरसांच्या नेतृत्वाचं त्या सगळ्या काळातलं आजही पुन्हा पुन्हा अभ्यासावं असं दर्शन आहे. माननीय बाळासाहेबांच्या सगळ्याच कार्यपद्धतीचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते वैशिष्ट्य आहे संवादाला प्राधान्य. हे अगदी आरंभापासून आपल्याला बाळासाहेबांच्या सगळ्या कार्यपद्धतीतून दिसून येईल की संघाचे अधिकारी आणि संघाचा प्रत्यक्ष कार्यरत असलेला कार्यकर्ता यांच्यामध्ये संवाद हा अनिवार्य आहे. संवादातून समाजाचं नेमकं स्पंदन कळतं. संघाच्या सगळ्या कार्यविकासामध्ये ज्या प्रमुख बैठकांचं स्मरण सांगितलं जातं, आठवणी सांगितल्या जातात, ती सिंधीच्या बैठकीपासून, इंदोरच्या बैठकीपासून अशा सगळ्या बैठकींच्या योजनांमागे बाळासाहेबांची योजना आहे असं ते तत्कालीन अनेक अधिकारी आठवणीमध्ये सांगतात. आणि हे केवळ तेव्हाच होतं असं नाही. बाळासाहेब 1963 मध्ये सहसर कार्यवाह झाले. देशभर त्यांनी प्रवास केला. प्रवासामध्ये सर्वत्र मांडणीत त्यांनी असंच मांडलेलं होतं की समाजाची एक संघटित शक्ती म्हणून रचना, उभारणी हे संघाचं कार्य आहे. संघ आणि समाज ह्या दोन बिंदूंमधलं नेमकं नातं काय हे बाळासाहेब वारंवार आपल्या मांडणीतून हे सांगतायत. आणि त्यामुळे संघाच्या विस्ताराचा विषय असू दे, तेव्हा
10,000ची एक वस्ती अशा प्रकारच्या एका विस्ताराची योजना घेऊन बाळासाहेबांचा देशभर प्रवास झालेला होता आणि त्या विस्तारामागे सुद्धा आपल्याला सर्व समाजापर्यंत पोचायचं आहे. आणि त्यामुळे समाजाच्या बरोबरचा संवाद, त्यामुळे समाजाची सगळी जी माध्यमं आहेत त्या माध्यमांचा संघानं उपयोग करणं, संघानं त्या सगळ्या माध्यमांकडे अत्यंत ममत्वानं बघणं, आस्थेनं बघणं, त्यात सहभागी होणं. म्हणजे पूजनीय डॉक्टरजींच्या जीवनामध्ये आपल्याला वृत्तपत्र चालवणं, स्वातंत्र्य नावाचं दैनिक डॉक्टरांनी चालवण्याचा प्रयत्न केलेला होता, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्याच्यानंतरचा एक मोठा यशस्वी प्रयोग हा बाळासाहेबांनी केलेला होता. तरुण भारत सारख्या दैनिकावरती बंदी आली. तत्कालीन आपल्या विचारांच्या मंडळींच्या हातात ते दैनिक नव्हतं. त्यामुळे त्या मंडळींनी आता हे कोणाला तरी विकून टाकावं, आता हे चालवणं शक्य नाही. आणि अशात ते बाळासाहेबांपर्यंत तो विषय आला. नरकेसरी प्रकाशन या नावाने ते चालवण्यासाठी बाळासाहेबांनी घेतलं. ते घेताना सुद्धा बाळासाहेबांची एक दक्षता, जो एक विवेक दाखवला होता. तेव्हा जी मंडळी ते सगळं चालवत होती, पत्रकार मंडळी त्याच्यात जी कार्यरत होती, त्यातल्या कोणालाही बाळासाहेबांनी घरी बसवलं नाही. वस्तुतः ते काय आपल्या विचाराचे नव्हते. त्यांना सोबत घेऊन तरुण भारत वृत्तपत्र चालवलं. नंतर मग महाराष्ट्रात त्याच्या अनेक साखळी वृत्तपत्र म्हणून तरुण भारतचं एक महत्त्व आहे आणि आजही ते महत्त्व आहे, आपण सगळेजण जाणतो. सामाजिक व्यासपीठ, कारण समाजाचं स्पंदन तिथे कळतं. वसंत व्याख्यानमालेचं उदाहरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या व्याख्यानमालेवरनं च्या मंचावरून बाळासाहेबांनी स्वतः व्याख्यान दिलं की अशा मंचाचा आपण उपयोग केला पाहिजे, वैचारिक मांडणी केली पाहिजे. आपल्या समोरचं जे एक सामाजिक चित्र आहे, लक्ष आहे, हे लक्ष आपण मांडलं पाहिजे. त्यातनं एक सामाजिक संवाद सुरू होऊ शकतो. समाजातल्या अनेक गणमान्य मंडळींना सहजतेनं भेटणं, भेटत राहणं, चर्चा करत राहणं. त्या काळामध्ये अनेक विधर्मी मंडळीसुद्धा बाळासाहेबांना भेटलेली आहेत. ते संघात यावेत, ते संघात का येत नाहीत, असे प्रश्नोत्तरसुद्धा पत्रकारांच्या बरोबर अनेकदा बाळासाहेबांनी अत्यंत खुल्या दिलाने केलेली आहेत. संघ शिक्षा वर्गांमध्ये संवाद सत्र करणं, प्रत्यक्ष स्वयंसेवकांच्या बरोबर मोकळेपणानं बोलणं, बाळासाहेब आग्रहाने हे विषय सर्वत्र करत. आणि त्यानंतरच्या सर्व संघ शिक्षा वर्गात तरी ही पद्धतच पडून गेली. किती मोकळेपणा असावा. एका संघ शिक्षा वर्गातच वर्गाला आलेल्या एका तरुणाने बाळासाहेबांनाच प्रश्न विचारलेला होता की अजून किती सरसंघ चालकांच्या प्रतिमा आपण आपल्या कार्यक्रमात लावणार. किती थेट संवाद आहे पहा. संघाचा एका अर्थानं संघटनेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या बरोबर संघ शिक्षा वर्गाला आलेल्या एका तरुणाचा हा संवाद आहे. त्याला वेगळ्या शब्दात हेच म्हणायचं आहे, नंतर तुमची ही प्रतिमा लागणार का. बाळासाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं होतं केवळ 2च, आणि ती आपली प्रेरणास्थान आहेत. समाज या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करतो आणि संघटना म्हणून आपण कसा विचार केला पाहिजे, किती मोकळं राहिलं पाहिजे, किती पथ्य याच्यामध्ये आपण स्वतःहून पाळली पाहिजेत. सेवा कार्यांचं एक जाळं. पूजनीय डॉक्टरजींच्या जन्मशताब्दी वर्षात समाज आणि संघ हेच नातं अधिक पक्क, अधिक दृढ करण्याचंच एक नवं आव्हान स्वयंसेवकांच्या समोर ठेवलं गेलेलं होतं की मोठ्या प्रमाणावर सेवा कार्यांचं जाळं उभं करणं. आणि आपण सगळेजण जाणतो की आज देशभरामध्ये 1.5-2 लाखाहून अधिक सेवा कार्य जी उभी राहिलेली आहेत. समाजाच्या सगळ्या समस्या, पीडा यांच्याबरोबर स्वयंसेवकाचं थेट स्पंदन हे एकाकार होऊन समोर आलेलं आपण पाहतो. 80चं सगळं दशक आपण जर पाहिलं बाळासाहेबांच्या कारकिर्दीतलं, हे सगळ्या सामाजिक अभियानांचंच वर्ष आपल्याला म्हणायला दशक म्हणता येईल. सुदूर दक्षिणेत मीनाक्षीपुरमात धर्मांतराचे प्रयत्न होतात. ह्या धर्मांतराची संपूर्ण समाजानं एक समस्या म्हणून, राष्ट्रीय समस्या म्हणून दखल घेतली पाहिजे
आग्रहानं पूर्ण देशव्यापी याच्या विरोधातलं अभियान उभं राहिलं. एकात्मता यज्ञाची योजना झाली, गंगा यात्रेची योजना झाली, रामजन्मभूमी मुक्तीचा केवढा प्रदीर्घ चाललेला संग्राम झाला. स्वदेशी जागरण मंचाचं समाजामध्ये एक जागरण पर्व या काळात आपण सगळ्यांनी अनुभवलं. त्यामुळे सगळा जो कालखंड, ते 80 नंतरचा सगळा जो कालखंड आहे हा सामाजिक अभिसरणाचा, सामाजिक जागरणाचा. त्यामुळे संघ आणि समाजाची दुःख, समाज संघटित व्हावा, समाज उभा राहावा, समाज उभा राहील याच्यासाठी स्वयंसेवकांनी प्रयत्न करावे. असेच सगळ्या कामाच्या योजना बाळासाहेबांनी आखलेल्या दिसत असतील. स्वतःच्या मृत्यूनंतरच्या व्यवस्थेत सुद्धा त्यांनी कितीतरी सामाजिक विषय आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. पहा, मृत्यूनंतर आपल्यावर अंत्यसंस्कार सर्व समाजाचे जिथे होतात तिथे केले जावे. परमपूजनीय डॉक्टरजी आणि गुरुजींचे रेशीमबाग संघस्थानावरती झाले तसे न होता समाजाबरोबर व्हावे. समाजासारखंच यानंतरचं एकाकार आपली वाढ, आपलं वागणं आणि हेच आपलं लक्ष असणं, हे बाळासाहेब आपल्या कृतीतून, आपल्या उक्तीतून, आपल्या आचरणातून, देशभरच्या वादळी प्रवासातून जीवनभर मांडत राहिले. आणि ते जो संघाचं जीवन लक्ष आहे, अशा प्रकारची अत्यंत कालोचित अशी मांडणी बाळासाहेबांनी त्या सर्व काळात केली. संघ जितका मोठा, विस्तारित, वाढलेला आपल्याला दिसतो, समाजाच्या बरोबर वाढतो आणि समाजाचा एक खूप मोठा, केवळ समर्थन नव्हे तर समाजाचा सहभाग, स्वीकार ह्या सगळ्या संघाच्या कामात आपल्याला आज आपण अनुभवतो. ह्याच्या मागे मला असं वाटतं की बाळासाहेबांचे हे जे सगळे प्रयत्न आहेत, संघ आणि समाज ह्यातल्या आंतरिक संबंध, संवादाची एक उत्तम रचना, घडण, हे बाळासाहेबांनी आग्रहाने आपल्या सगळ्या कार्यपद्धतीतून घडवून आणली. त्याचाच आपण अनुभव घेतोय, तेच आपण अधिक पुढे न्यायचं आहे. आत्ता करोनासारख्या महाविषाणूच्या संसर्गामध्ये संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा तशी म्हटली तर गंभीर परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला आपलं संघाचं कार्य जे प्रत्यक्ष मैदानावर चालतं ते गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे. आपलं संघाचं कार्य आपण नेहमीच सर्व आपले अधिकारी आणि आपण सुद्धा म्हणत असतो की परिस्थिती निरपेक्ष आहे. त्याचा अनुभव आपल्या सर्वांना आत्ता येत आहे. प्रत्यक्ष जरी आत्ता आपलं संघाचं काम हे संघस्थानावर चालू नसलं तरी आपण त्याला येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व संस्थांना भेटण्यासाठी ई शाखेचा पर्याय शोधून काढला. त्याचप्रमाणे बैठका, शाखांचं नियोजन, काही कार्यक्रमसुद्धा आपण ई कार्यक्रम, ई शारीरिक वर्ग असे आपण करत आहोत. तसेच काही बौद्धिक वर्गाची सुद्धा अनेक नगरांमध्ये रचना झालेली आहे. 17 जूनला आपले तृतीय सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने काही आठवणी संस्थकांसमोर सांगाव्या अशा काही नगरातल्या संस्थकांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या आठवणी आज आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. साधारणतः बाळासाहेब देवरस यांचा जन्म हा 1915 म्हणजे संघ स्थापनेपूर्वी 10 वर्षाचा झाला, 10 वर्षापूर्वी झाला होता. आणि 1925 साली संघ स्थापन झाल्यानंतर बाल्यकाळापासून
ते डॉक्टरांच्या सहवासामध्ये होते. प्रारंभी शिशु गट, किशोर गटामध्ये बाल संयोजक, बाल गटनायक, शाखा कार्यवाह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये स्वीकारलेल्या होत्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या होत्या. डॉक्टरांच्या निधनानंतर पूजनीय गुरुजीवर सरसंघचालक पदाची जबाबदारी आली आणि त्यानंतर श्री गुरुजीने एक आठवण त्यांच्या बुद्धिवर्गामध्ये सांगितली होती. नागपूरला दुपारी त्यांच्या घरातून महाल कार्यालयामध्ये जात असताना 2 कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. तेव्हा चर्चा झाली होती की डॉक्टरांचं बौद्धिक वर्ग कसे असायचे, बैठका कशा घ्यायच्या असायच्या. त्यांनी काय त्या 2 बरोबर चालणाऱ्या सहयोगी कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना काय पाहिलं नव्हतं आणि जसे कार्यालयाच्या जवळ आले तर समोरनं बाळासाहेब देवरस येताना गुरुजींना दिसले. त्यांना उद्देशून बरोबर चालणाऱ्या उद्देशून कार्यकर्त्यांना म्हणाले की जर तुम्हाला डॉक्टरांना तुम्ही बघितलं नसेल तर डॉक्टरांची प्रतिकृती जर तुम्हाला बघायची तर ती आपल्या समोरनं येत आहे. बाळासाहेब देवरस समोर येत होते आणि त्यांच्याकडे बोट टाकून गुरुजी म्हणाले की ही डॉक्टरांची प्रतिकृती आहे. असे बाळासाहेबांचे त्या संदर्भातले काही आठवणी मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. विशेषतः संघ कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे. संघ काही करणार नाही परंतु सर्व काही होईल असं अनेक बौद्धिक वर्गावरून आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्यासमोर संयोजकांसमोर मांडणी केली आहे. आज सुद्धा आपण करत असतो. परंतु असं करत असताना संघ काही करणार नाही परंतु सर्व काही होईल त्यामागचा अपेक्षित भाग गर्भितार्थ असा असतो की स्वयंसेवक सर्व करतील. स्वयंसेवक सर्व हा ज्या समाजातल्या सर्व जीवन क्षेत्र व्यापून अपेक्षित तो बदल घडवून आणून या समाजाचं संघटन हे स्वयंसेवकांच्या द्वारे होईल. त्यावेळेला गुरुजी सरसंघचालक असताना अनेक बैठकातून गुरुजींची प्रेरणा आणि अन्य विविध क्षेत्रांमध्ये कामाला प्रारंभ झाला होता. परंतु अशी एखादी कल्पना मांडल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष क्रियान्वय हे पूजनीय बाळासाहेब देवरस सरकार्यवाह किंवा सहसरकार्यवाह या नात्याने देशभरामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करत असावं. आत्ता जो आपल्याला संघाचं काम जे दिसतंय एवढ्या व्यापक स्वरूपामध्ये देशभरामध्ये नाही तर विदेशामध्ये सुद्धा जवळजवळ 40 देशामध्ये संघाचं काम विविध संघटनांचं काम आपल्याला पाहायला मिळतं आहे. परंतु आत्ताचं जे संघाचं काम आहे ते 2 भागामध्ये आपण करताना आपण बघतो की संघटन श्रेणी आणि जागरण श्रेणी. संघटन श्रेणीमध्ये शारीरिक विभाग, बौद्धिक विभाग, महाविद्यालय, व्यवस्था प्रमुख, कार्यालय प्रमुख की ज्यांनी प्रत्यक्ष संघस्थानावर कार्यकर्ता निर्मिती, व्यक्तिनिर्माण या संघाच्या मूलभूत कामाकडे लक्ष द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागरण श्रेणी ज्याच्यामध्ये प्रचार, संपर्क, सेवा आणि वेगवेगळ्या गतिविधी, धर्मजागरण, कुटुंब प्रबोधन, समरसता, नंतर पर्यावरण, ग्रामविकास, गोसेवा अशा ज्या गतिविधी आहे या जागरण श्रेणी आणि गतिविधीच्या माध्यमातून प्रत्यक्ष समाज परिवर्तनाचं कार्य करावं अशी आत्ताची आपल्या कार्यपद्धतीची मांडणी आपण आता सर्वजण करत आहोत. परंतु संघाच्या कामाच्या इतिहासाकडे जर बघितलं तर याचा मूळ विचार हा संघ स्थापनेच्या दिवसापासूनच डॉक्टरांच्या मनामध्ये होता. म्हणजे वैचारिक समजा संघर्ष जसा आत्ता सुद्धा होता तसा डॉक्टरांच्या प्रारंभीच्या काळामध्ये सुद्धा होता, गुरुजींच्या कार्यकालामध्ये होता आणि आत्ता सुदर्शनजींच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. देशामध्ये समाजवादी, साम्यवादी, कम्युनिस्टांचा बोलबाला हा विशेषतः वैचारिक वर्गामध्ये फार होता आणि त्यांची मांडणी अत्यंत प्रभावीपणे होती. परंतु गुरुजींच्या काळामध्ये सरसंघचालक गुरुजी असताना एका अखिल भारतीय बैठकीमध्ये असा विचार झाला की राष्ट्रवादी विचारांचं एखादं वर्तमानपत्र आपल्याला देशभरामध्ये विविध भाषांमध्ये आपण काढलं पाहिजे. संघाचा आत्ताचा प्रचार विभागाचा विचार हा साधारणतः 1900 पहिली बंदी 48 झाल्यानंतर 1949 साली त्यावेळच्या बैठकीमध्ये त्याचा प्रारंभी विचार झाला. आणि असा विचार झाल्यानंतर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी विचार मांडल्यानंतर त्या विचाराची कार्यान्वित करण्याचं काम हे साहजिकच बाळासाहेब देवरसांकडे येत असत. त्यावेळेला त्यांनी विचार केला आणि
साधारणतः पांचजन्य, युगधर्म, ऑर्गनायझर, महाराष्ट्रामध्ये तरुण भारत असेल, अशा देशभरातल्या विविध प्रांतांमध्ये, विविध भाषांमध्ये राष्ट्रवादी विचाराचं एक वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक असं त्या काळामध्ये म्हणजे 1949 साली आपल्याला निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे संघाचा प्रचार विभाग हा साधारणतः आता प्रत्यक्ष जसं संघटन श्रेणीमध्ये शारीरिक बौद्धिक असतं तसं जिल्हा अगदी प्रांत स्तरावर, खाली तालुका स्तरावर, आपण नगर स्तरावर सुद्धा आता प्रचार प्रमुखांच्या नियुक्त्या करतो. परंतु हा मूळ विचार हा संघ स्थापनेपासून किंवा त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये झाला होता की संघाला जीवनातली राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक ती सर्व क्षेत्र आपल्याला व्यापायची आहे. दुसरी गोष्ट, समाचार त्यावेळेला सुद्धा एक हिंदुस्थान समाचार संस्था हे त्यावेळेला दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांनी केलं होतं. आणि बाळासाहेबांचं दुसरं वैशिष्ट्य होतं की बाळासाहेबांनी कुठल्याही एखाद्या कार्याला किंवा गोष्टीला हात घातल्यानंतर त्याचं व्यवस्थापन, त्याची मॅनेजमेंट ही बाळासाहेबांकडे अतिशय चोखपणे आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्या मूळ गोष्टीकडे नेहमी बघत असत. जसं नागपूरचं त्या तरुण भारतचं उदाहरण असेल, त्या काळामध्ये गत्री, माडगुळकर असतील, सगळे साम्यवादी विचारवादी होते, परंतु त्या नागपूरच्या तरुण भारतामध्ये होते. परंतु मैत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी तरुण भारत कसा निघेल, विचारांचा कसा निघेल, त्याची मॅनेजमेंट कशी असली पाहिजे, याचं योग्य मार्गदर्शन बाळासाहेब देवरस त्या काळामध्ये तरुण भारतच्या ऑफिसमध्ये जाताना बसून करत असत. त्याचप्रमाणे सरसंघचालक पद स्वीकारल्यानंतर बाळासाहेब देवरसांचा संपर्क हा समाजाच्या सर्व क्रॉस सेक्शनमध्ये असायचा. म्हणजे आत्ता आपल्या संपर्क विभागात जागरण श्रेणीमध्ये जसं प्रचार विभाग आहे तसं संपर्क विभाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याची मूळ रचना ही बाळासाहेबांच्या काळामध्ये झाली. बाळासाहेबांचा सरसंघचालक म्हणून प्रवास देशभरामध्ये असताना संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, बैठका या व्यतिरिक्त समाजातल्या सर्व म्हणजे बुद्धिजीवी वर्ग, पत्रकार परिषदा त्या नेहमी ते घेत असत. साहित्य, कलाकार मंडळी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, धर्माचार्य, संत, प्रवचनकार, कीर्तनकार अशा वेगवेगळ्या समाजातल्या प्रबोधन करणाऱ्या मंडळींपासून शासकीय अधिकाऱ्यांपासून सर्वांचा अतिशय घनिष्ठ संबंध वेगवेगळ्या प्रांतामध्ये बाळासाहेबांचा आग्रहपूर्वक त्याची रचना ते आपल्या सहयोगी कार्यकर्त्यांना सांगायचे. म्हणजे आपण शाखा स्तरावर संपर्क सूची करा, नगर स्तरावर संपर्क सूची करा, तशी जिल्हा स्तरावर संपर्क सूची असली पाहिजे. परंतु मूळ त्याचं आपल्या संघाच्या कामामध्ये हे साधारणतः 1970, 71, 73 किंवा गुरुजींच्या काळामध्ये सुद्धा पत्रकार परिषद गुरुजींनी घेतल्या. पण मूळ आपल्याला त्या संघाच्या प्रारंभीच्या काळापासून आपल्याला बघायला मिळतं. चहापानासारख्या गोष्टी असतील. 1973 पहिल्या आपल्या आणीबाणीच्या मध्ये 1970-71 साली जी आणीबाणी आली त्या आणीबाणीमध्ये पूजनीय बाळासाहेब देवरस हे येरोडा कारागृहामध्ये होते. येरोडा कारागृहामध्ये जसे संघाची कार्यकर्ते मंडळी होती तशी अन्य काँग्रेस सोडून अन्य राजकीय पक्षाची मंडळीसुद्धा, नेते मंडळीसुद्धा कारागृहामध्ये होती. तशी मुस्लिम समाजाची जमाते इस्लाम किंवा मुस्लिम लीगची मंडळीसुद्धा त्या कारागृहामध्ये होती. त्या सर्व जवळजवळ 2-1 वर्षाच्या कालावधीमध्ये जमाते इस्लाम मुस्लिम संघटनाच्या नेतृत्वाबरोबर सुद्धा बाळासाहेबांचे अतिशय घनिष्ठ संबंध त्यांनी प्रस्थापित केले होते. म्हणजे जमाते इस्लामचा आणीबाणी उठल्यानंतर ज्यावेळेस बाळासाहेबांचा दिल्लीमध्ये सत्कार झाला होता त्या आवर्जून जमाते इस्लामचे कार्यकर्ते नंतर बाळासाहेबांना चहापानासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी बोलवलं होतं. अशा प्रकारे समाजातल्या सर्व प्रतिष्ठित मार्गदर्शन करणारे NGO, धर्माचार्य, संत, महंत, विविध प्रकारचे लेखन करणारे पत्रकार अशांच्या सर्व सणांशी संबंध असायचा आणि त्यांच्यासमोर संघाचा विचार अतिशय प्रभावीपणे हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृती, संघाचं काय म्हणणं या संदर्भातलं अतिशय परखडपणे बाळासाहेबांनी वेळोवेळी त्या सर्व मंडळींना बैठकांमधनं, चहापानाच्या गप्पा गोष्टींमधनं त्यांनी आपल्याला पाहायला मिळतं. संघाचा संपर्क विभाग हे जे आज विस्तृत स्वरूप मिळतं आहे त्याचं मूळ म्हणजे संघ काही करणार नाही, स्वयंसेवक मात्र सर्व करतील, संघ सर्व करेल. समाजातल्या सर्व व्यापी सर्वस्पर्शी आपल्याला काम करायचं असताना हा मूळ विचार आपल्याला तिथे संपर्क विभागाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः विविध क्षेत्रामध्ये गुरुजींच्या काळामध्ये संघाने प्रवेश केला होता. म्हणजे मजूर क्षेत्रामध्ये असेल, वनवासी क्षेत्रामध्ये असेल
किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये विश्व हिंदू परिषद असेल, मजूर क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ असेल, अखिल भारतीय स्तरावर वनवासी कल्याणाश्रम असेल, अशा समाजातल्या जीवनातल्या दैनंदिन ह्याच्यामधल्या सर्व क्षेत्रांमध्ये संघाने प्रवेश केला होता आणि त्यांची म्हणून एक सेवा कार्य, विविध प्रकल्प त्या वनवासी क्षेत्राचे असेल किंवा विश्व हिंदू परिषदेचे वसतिगृह असेल, संस्कार वर्ग असतील, अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारे त्या संस्थेची सेवा कार्य चालत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळेला सुद्धा संघाच्या प्रारंभीच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर एडगेवारांनी संघ स्थापन केल्यानंतर रामटेकला जी रामनवमीच्या वेळेला जत्रा असायची त्याचं नियोजन करणं, दुष्काळ, पूर परिस्थिती, दंगल अशा ठिकाणी सुद्धा स्वयंसेवक जसे आज धावून जातात, समाजाला बरोबर घेऊन कामं करतात, समाजाचं निराकरण, समस्या निराकरण करण्यासाठी, तशी त्यावेळेला सुद्धा करत होती. परंतु 1989 साली ज्यावेळेला डॉक्टरांची जन्मशताब्दी वर्ष होतं त्यावेळेला सर्व साधारणतः 1987-88 सालापासून हा विचार सुरू झाला आणि या देशामध्ये उपेक्षितांमध्ये संघाचं काम प्रयत्नपूर्वक पोचलं पाहिजे, श्रमिक वर्गामध्ये संघाचं काम पोचलं पाहिजे, अभावग्रस्त वस्त्यांमध्ये संघाचं काम पोचलं पाहिजे आणि सेवा कार्य जशी अन्य विविध संघटना सेवा कार्य करत आहेत तशी सेवा कार्य ही त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर किंवा नगर स्तरावर, शहर स्तरावर सुरू झाली पाहिजे आणि एक मोठं देशभर सेवा कार्यांचं जाळं विणलं गेलं पाहिजे म्हणून असा तो विचार झाला आणि त्याचं निमित्त ठरलं ते 1989 साली पूजनीय डॉक्टरांची जन्मशताब्दी वर्ष आणि त्याच्यासाठी एक कॉर्पस फंडाची निर्मिती करावी असा एक विचार केला गेला आणि साधारणतः 5 रुपये, मला आठवतं आहे त्यावेळेला 5 रुपये, 10 रुपये, 25 रुपयाची अशी कुठनं करून एक मोठा सेवा निधी उभा केला आणि त्याच्या आधारावर साधारणतः 1 लाख सेवा कार्य पुढच्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये सेवा कार्याचं जाळं त्यावेळेला विणलं गेलं. म्हणजे जसं मगाशी सांगितलं की संघटन श्रेणीमध्ये शारीरिक भौतिक विभाग हे त्यावेळेला सर्व जिल्हा स्तरावर असायचे, नगर स्तरावर असायचे, तसं सेवा प्रमुखसुद्धा आपल्या याच्यामध्ये असला पाहिजे अशी त्यावेळेला मांडणी केली गेली होती आणि अभावग्रस्तांवर संस्कार, आरोग्य याच्यासाठी सेवा करणं आणि सेवेच्या माध्यमातून समाजाला जोडणं असा एक आयाम त्यावेळेला डॉक्टरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बाळासाहेबांनी ठेवला. दुसरं एक वैशिष्ट्य होतं की ज्या गतिविधी आपल्याला आता पाहायला मिळतात त्याचं बीजारोपण सुद्धा बाळासाहेबांच्या सरसंघचालक या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यांनी साधारणतः 8 मे 1974 पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये एक समरसता म्हणून एक विषय त्यांनी मांडला होता. आपल्या समाजातील अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक जर कुठला प्रकार असेल तर तो अस्पृश्यतेचा प्रकार आहे. अस्पृश्यता ही एक चूक आहे आणि ती सर्वतोपरी गेलीच पाहिजे असा परखड विचार त्यांनी त्यावेळेला मांडला होता आणि विषमता समरसतायुक्त समाज, संघटित समाजात आवश्यक आहे त्यावेळेला असा तो विचार मांडला गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला दामोदर दाते असतील, दादा इदाते असतील यांच्या माध्यमातून त्यावेळेला सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अशी घोषणा त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. परंतु समरसता युक्त हिंदू समाज, संघटित समाज असं त्या समरसता मंचाच्या वतीने त्यावेळेला मांडलं गेलं आणि मग सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, आपल्या कोकण प्रांतामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल असे समरसता मंचाची स्नेहसंमेलनं, कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आणि समरसतायुक्त समाज याची निर्मिती करावी असा एक विचार त्यावेळेला 1984 साली बाळासाहेब देवरसांनी वसंत व्याख्यानमालेमध्ये मांडला होता आणि मग त्याची पूर्तता समरसता मंचामध्ये स्थापना करणे. आता जो आपल्या गतिविधीमध्ये जो समरसतेचा विचार मांडला जातो, समरसता गतिविधीमध्ये मांडला जातो की निर्णयात ज्ञाती संस्थांच्या प्रमुखांना भेटणं, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणं आणि ह्या समाजाला एक बळकटी संघटित समाज निर्माण करण्यासाठी या वर्गाचा सुद्धा हातभार लागला पाहिजे याची बीजारोपण बाळासाहेबांच्या वसंत व्याख्यानमालेच्या भाषणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तशीच एक घटना त्या काळच्या पूजनीय बाळासाहेब देवरसांच्या कालावधीमध्ये ती घडली. त्यांच्या सरसंघचालक पदाच्या काळामध्ये 1981 साली तामिळनाडूच्या तिरुवल्ली जिल्ह्यामध्ये मीनाक्षीपुरमला मोठ्या साधारणतः 1000 हिंदूंनी त्यावेळेला मुस्लिम धर्म 1000 परिवारांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि सामूहिक धर्मांतर त्या मीनाक्षीपुरमचं झालं होतं. त्या मीनाक्षीपुरमच्या धर्मांतरानंतर एक सर्व बैठकीमध्ये विचारमंथन सुरू झालं आणि हा परत घर वापसी
ज्यांना स्वेच्छेने आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा यायचं असेल त्यांना आपला मार्ग हा खुला असला पाहिजे. जे जबरदस्तीने पैशाच्या आमिषाने ज्यांनी धर्मांतर केले त्यांना परत आपल्या हिंदू धर्मामध्ये येण्याचा अधिकार आहे असा विचार त्यावेळेला बाळासाहेब अनेक बैठकांमधून मांडत होते. आणि साधारणतः त्यावेळेला आपले यादवराव जोशी जे सहसरकार्यवाह होते त्यांना दक्षिणेकडे या विशेष साधारणतः धर्मजागरण कामासाठी मध्ये पाठवलं आणि यादवराव बाळासाहेब देवरुसांच्या नेतृत्वाखाली हिंदू मुंदंडीची त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये विशेषतः तामिळनाडूमध्ये अशा संघटनेची स्थापना केली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर जे हिंदू परावर्तित होऊन मुसलमान झाले होते त्यांचं परावर्तन करून त्यांची घर वापसी केलेली आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. म्हणजे मग आता गतिविधीमधलं समरसता असेल, धर्मजागरण विभाग असेल, असे अनेक विषय त्यावेळेला बाळासाहेबांनी हाताळले होते आणि ते यशस्वीरित्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्यांनी समाज संघटनेसाठी त्याचा उपयोग करून घेतला होता. तसंच परिवार कुटुंब प्रबोधनाच्या बाबतीमध्ये सुद्धा साधारणतः 1962-63 साली सहकार्यवाह झाल्यानंतर ते देशभरामध्ये बैठका घेत होते आणि एक आदर्श हिंदू कुटुंब कसं असावं असं त्या बैठकांमध्ये एखादं सत्र ते नेहमी आवर्जून त्या जिल्हा स्तरावरच्या प्रांत स्तरावरच्या कार्यकर्त्यांमध्ये ते घेत असत. म्हणजे आता कुटुंब प्रबोधनाचा तो विषय हा 1962-63 सालापासूनच संघाच्या कार्यकर्त्यांनी मांडायला केलं होतं, परंतु त्याचं व्यापक स्वरूप आपली संघाची ताकद वाढल्यानंतर आपण आत्ता आपल्याला पाहायला मिळतंय. अशा अनेक समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पोचायचं आहे आणि अशा सर्वांच्या आधारावर आपल्याला उद्दिष्ट गाठायचं आहे जे आपण नित्य प्रार्थनेमध्ये म्हणतो. तर या सर्वांना बरोबर घेऊन येण्यासाठी तशी जागरण श्रेणीची बीजारोपण आपल्या पूजनीय बाळासाहेबांच्या कार्यकालामध्ये आपल्याला बघायला मिळते. साधारणतः वयाच्या 11व्या वर्षी ते संघामध्ये आले आणि हळूहळू त्यांचं लौकिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संघहित जीवनगाथा या त्यांची जीवनाची गाथा झाली आणि 17 जून 1996 रोजी डॉक्टरांच्या प्रतिकृतीमध्ये पूजनीय डॉक्टरांना भेटायला बाळासाहेब आपल्यातून निघून गेले. ही थोडासा एक छोटा मी प्रयत्न केलेला आहे बाळासाहेबांच्या जागरण श्रेणीच्या कामामध्ये बाळासाहेबांनी कसं लक्ष घातलं आणि जागरण श्रेणीमध्ये आज कसं व्यापक स्वरूप निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आपल्या संघाच्या कार्यपद्धतीमध्ये जरी व्यक्तिपूजेला स्थान नसलं तरी अशी काही व्यक्ती आपल्या संघाच्या कामामध्ये आपले अधिकारी होऊन गेले त्यांचं स्मरण केल्यानंतर आपल्याला परत कार्यापासून प्रेरणा मिळते आणि आत्ता या सगळ्या करोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या मनाला उभारी देऊन आपण परत संघ कार्याकडे परत पहिल्यापासून जोमाने आपण कामाला लागू हीच बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्वांनी चिंतन करावं असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. कालौघातच उभा राहिल्या भिंती जाती पातींच्या अनेक जाती पंथ गटांनी धरल्या वाटा भेदांच्या. भेद भेदुनी भिंती पाडुनी भेद भेदुनी भिंती काढुनी समरसताती आणूया. विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. ग्रामवासी वा नगर निवासी असोत कोणी वनवासी एक संस्कृती अमर आपुली जोडू जीवन धारेशी. कालगतीच्या चक्रावरती कालगतीच्या चक्रावरती सर्व नवे ते कोरूया. विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. कुणी राहो दुबळा येथे
महत्त्वाच्या विश्वासाने बलशाली हा समाजोभव उत्कर्षाची पाट आणून उत्कर्षाची पाट आणून प्रकाश किरणे